नोटबंदीच्या निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात मोर्चे बांधणी केली। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह तमाम विरोधी पक्षांचे नेते एकत्र आलेत। 50 दिवसांनंतरही परिस्थिती सुधारली नाही तर मोदी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार का, असा सवाल ममता बॅनर्जींनी उपस्थित केला। हम तो फेरी वाला है, फकीर है क्या बोला? पहले चावाला था, अभी फकीर बोला है उन्होंने। ये हमने हमारा बात नहीं कहते, उन्होंने कहा है। अगर फकीर आप है 50 दिन के लिए आप आम जनता का पास वक्त मांगा, तो हम लोग स्टेट गवर्नमेंट नुक्सा करके रखते हैं। हम तो आग जलाने नहीं चाहते आप लोगों को वहां पे दंगा फसाद करके, हमने नहीं चाहते हैं। हम चाहते हैं शांति रक्षा करने के लिए। तो अगर 50 दिन का बाद भी ये चीज फैसला नहीं होगा, क्या प्राइम मिनिस्टर विल यू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी टू रिजाइन एज ए प्राइम मिनिस्टर फ्रॉम द कंट्री? 15 अक्टूबर 2013 इनकम टैक्स की रेड होती है आदित्य बिरला ग्रुप। वहां उनके रिकॉर्ड्स में उनके वाइस प्रेसिडेंट की ईमेल में लिखा है कि 25 करोड़ रुपए हमने गुजरात सीएम को देने हैं। 12 करोड़ हो गए, बाकी देना है। सहारा डायरी में, सहारा के डॉक्यूमेंट्स में 9 बार प्रधानमंत्री के नाम निकलते हैं। 9 बार 40 करोड़ रुपया 6 महीने में इन्होंने कहा है कि इन्होंने प्रधानमंत्री को दिया है। तो देश को प्रधानमंत्री कह रहे हैं कि मैं भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई लड़ रहा हूं, मगर जो उनके ऊपर सवाल आ रहे हैं उसके बारे में प्रधानमंत्री जवाब नहीं दे रहे। प्रधानमंत्री को इसके बारे में जवाब देना चाहिए और देश को बताना चाहिए कि डीमोनेटाइजेशन का सच्चा लक्ष्य क्या था और जिनको चोट लगी है उनके लिए प्रधानमंत्री क्या करने वाले हैं। बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या मायावती आणि त्यांचे भाऊ आनंद कुमार चांगलेच अडचणीत आलेत। नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचे उघड झाले। या व्यवहारांची चौकशी ईडीने सुरू केली आहे। त्यानंतर आनंद कुमार यांच्या खात्यावर 8 नोव्हेंबर नंतर जमा झालेल्या 1,04,00,000 रकमेची ही आयकर विभागाने चौकशी सुरू केली। देशभरातून पक्ष कार्यकर्त्यांनी जमा केलेला हा निधी असल्याचा दावा मायावतींनी केला। तसंच निवडणुकीच्या तोंडावर जातीय मानसिकतेतून भाजपने रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोपही मायावतींनी केला। तर भ्रष्टाचारातला दलितांविरोधातला संघर्ष म्हणजे दलितांचा अपमानच असल्याचा आरोप भाजपने करत पलटवार केला। बीजेपी व केंद्र की सरकार के लोग कुछ चैनलों व कुछ अखबारों में एक सोची समझी राजनीतिक साजिश के तहत ऐसे प्रदर्शित करा रहे हैं। इसको कल से ऐसे प्रदर्शित करा रहे हैं जैसे ये धनराशि काले धन व भ्रष्टाचार से जुड़ी हुई है, जिसकी बीएसपी कड़े शब्दों में निंदा भी करती है। हमारे प्रधानमंत्री पर बहुत ही बेबुनियाद आरोप लगाए गए हैं। इसकी हम निंदा करते हैं और इसे पूरे कंटेम्प्ट के साथ रिजेक्ट करते हैं। क्या कहना चाह रही है मायावती जी कि मेरा भ्रष्टाचार दलितों के खिलाफ संघर्ष माना जाएगा? ये तो इस देश के दलितों के साथ बहुत बड़ा अपमान है। भारतातील तब्बल 95 कोटी लोक इंटरनेट कनेक्टिव्हिटीपासून लांब असल्याची धक्कादायक माहिती असोचेमाडी डेलोलाइटच्या अहवालात देण्यात आली। भारतात जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा उपलब्ध असूनही ती अद्याप फक्त 35 कोटी लोकांनाच उपलब्ध असल्याचं अहवालात म्हटलं। भारतामध्ये इंटरनेटचा प्रचार प्रसार जोमानं होत असल्याचं असोचेमनं म्हटलंय। देशात डिजिटल सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचं, साक्षरता वाढवण्याची गरज असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलं। इंटरनेटविषयी माहिती देणाऱ्या माहितीच्या महाजालाचा वापर सुकर व्हावा याकरता प्रयत्न करणाऱ्या संस्था उभ्या करण्याच्या सूचना देखील या अहवालात देण्यात आल्या। जागतिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानं देशातील याविषयी विकास कौशल्य आणि त्या माध्यमातून मोठं काम करण्याची गरज असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं।
राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवतोय, ठिकठिकाणी पारा घसरतोय। निफाडमध्ये 6.4 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली, तर नाशिकमध्ये पारा 8 अंशांवर आहे। तर इकडे मराठवाड्यात देखील थंडीचा कडाका आहे। परभणीचं तापमान 8.5 अंशांवर आलंय। विदर्भातही पारा दिवसेंदिवस खाली घसरतो। नागपूरमध्ये 7.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर वर्षाअखेरीला राज्यात सर्वदूर थंडीची लाट आहे, त्यामुळे सकाळच्या वेळी शेकोट्या, स्वेटर, मफलर, शालींचा आधार घेताना सारेजण दिसतात। बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला अखेर राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। या निर्णयामुळे राज्यामधल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींना फायदा होणार आहे। मंत्रालयाला स्वतंत्र मंत्र्यांसह स्वतंत्र सचिव, उपसचिव अशी नवी 52 पदं भरण्यात येणार आहेत। ओबीसी महामंडळ नव्या मंत्रालयात वर्ग करण्यात येणार आहे, तसंच मंत्रालयात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सामाजिक न्याय विभागाकडून सर्व फायली ओबीसी मंत्रालयाला हस्तांतरित करण्यात येतील। नवीन मंत्रालयाच्या निर्मितीची प्रक्रिया पुढचे 3 महिने चालणार आहे। त्यानंतर हे मंत्रालय कुणाकडे सोपवायचं याचा निर्णय होणार आहे। मुख्यमंत्री स्वतःकडे हे खातं ठेवतात की अन्य ओबीसी मंत्र्यांकडे जबाबदारी देतात याची उत्सुकता आहे। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती सरकारनं हा निर्णय घेतल्यामुळे भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता होत होती की ओबीसी करता एक वेगळं मंत्रालय असलं पाहिजे। सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत अनेक दायित्व त्या विभागाकडे असल्यामुळे ओबीसीच्या ज्या योजना आहेत त्याच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात सामाजिक न्याय मंत्रालय हे लक्ष देऊ शकत नाही, त्याचा फोकस तो राहत नाही। अशा प्रकारची मागणी देखील सातत्याने होत होती आणि म्हणून राज्य सरकारने या संदर्भात आज निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकारने आज एक नवीन मंत्रालय स्थापन करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। महाराष्ट्राच्या ओबीसी मध्ये येणाऱ्या सर्व जातीच्या उत्थानासाठी, विकासासाठी, गतीने प्रगती करण्यासाठी विविध योजना करत महामंडळासहित ओबीसी समाजातील बेरोजगारांना न्याय देत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विविध योजनांची अंमलबजावणी धारदार पद्धतीने करण्यासाठी, गतिमान पद्धतीने करण्यासाठी राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्री, स्वतंत्र मंत्रालय करण्याचा निर्णय केला। जय वाघाची शोधमोहीम सध्या सगळीकडेच सुरू आहे। त्या संदर्भात काही अपडेट तेलंगणाहून येत आहेत। या बाबतीत तेलंगणाच्या वनविभागाची आणि त्यांच्या वनमंत्र्यांशी चर्चा केली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। दरम्यान पैनगंगेजवळ जो वाघ आढळला आहे तो जय असल्याचा संशय, त्याची व्हिडिओ क्लिप मागवण्यात आली। ती पाहिल्यानंतरच तो वाघ जय आहे का याबाबतीत खात्री केली जाईल असं देखील मुनगंटीवारांनी म्हटलं। जय वाघ आणि तेलंगणातल्या वाघाच्या बातम्यांवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। वाघाच्या संदर्भात तेलंगणामध्ये काही बातम्या प्रकाशित झाल्या, टीव्ही न्यूज चॅनलमध्ये काही बातम्या देण्यात आल्या। या संदर्भामध्ये त्या राज्याचे वनमंत्री श्री जोगा रामण्णा यांच्याशी कालपासून माझी चर्चा सुरू आहे। त्यांनी एक टीम पैनगंगा जंगलात पाठवली आहे आणि जो वाघ तिथं त्यांना तेलंगणाच्या बाहेरचा दिसला आहे त्याची अधिकृत व्हिडिओ क्लिप आणि त्या संदर्भातलं त्यांनी दिलेलं प्रमाणपत्र जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच याच्यावर अधिकृत भाष्य करणं हे योग्य होईल। ज्यांनी विश्वास ठेवून ज्यांच्यावरती विश्वास ठेवून आयुष्यातली विघ्न दूर होण्याकरता कालसर्पयोगाची शांती करायला लोक गर्दी करतात, त्यांना आज काळाचा महिमा पटलाय। नोटबंदीच्या निर्णयानंतर आयकर विभागानं सुरू केलेल्या धाडसत्रातून त्र्यंबकेश्वरचे पुरोहितही सुटले नाही। त्र्यंबकेश्वरच्या 2 पुरोहितांच्या घरावर आयकर विभागानं धाडी घातल्या। गेल्या 24 तासांपासून ही कारवाई सुरू आहे। कोट्यवधींचा काळा पैसा आणि काही किलो सोनं इथं जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। कर्मकांडाकरता वापरल्या जाणाऱ्या काळ्या पैशाची बातमी सर्वप्रथम झी24 तासनं दाखवली होती। त्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे। दोन्ही पुरोहितांच्या बँक व्यवहारांची चौकशीही केली जाते। वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून सनबर्न पार्टी होऊ देणार नाही, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असं स्पष्ट केलं। अशी पार्टी झाली तर आयोजन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू असं देखील मुनगंटीवारांनी म्हटलं। याविषयी कारवाईच्या बाबतीत पुण्याच्या वन विभागाला सूचना देण्यात आल्यात, बारकाईने लक्ष ठेवण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या असं वनमंत्र्यांनी सांगितलं। पुण्यात होऊ घातलेल्या सनबर्न पार्टीच्या विरोधात आता वारकरी संप्रदाय उभा ठाकलाय। कोणालाही संस्कृतीची अवहेलना करू देणार नाही, त्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी आंदोलन करू असा स्पष्ट इशारा
वारकरी संप्रदायाच्या पुणे जिल्हा संघटनेनं दिलेला आहे. पुण्यात अंमली पदार्थांचं सेवन वाढण्यासाठी ही पार्टी आयोजित करण्याचं षड्यंत्र रचल्याचाही संघटनेचा दावा आहे. याशिवाय सनबर्न हा अनैतिकता आणि अश्लीलतेची परमावधी गाठणारा महोत्सव असल्याचाही वारकरी संघटनेचा आरोप आहे. वारकरी संप्रदाय संपूर्ण शक्तीनिशी या महोत्सवाच्या विरोधात उभा राहिला तर कुणाचेही अशा संस्कृतीविरोधी कृत्य करण्याचे धैर्य होणार नाही असा इशारा एका पत्रकाद्वारे देण्यात आला. राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून रोहित देव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. श्रीहरी यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देव यांचं नाव निश्चित झालंय. यांच्या राजीनाम्यानंतर सरकारनं देव यांचीच प्रभारी महाधिवक्ता म्हणून नेमणूक केली होती. नागपूरचेच असलेले देव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचं निमंत्रण न मिळाल्यानं पुण्यातले शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा चांगलाच संताप झालाय. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांना मस्ती आल्याचं शिवतारेंचं म्हणणं आहे. संसदीय कार्यमंत्र्यांना प्रोटोकॉल का कळत नाही असा प्रश्न शिवतारेंनी विचारला. शनिवारी पुण्यात पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन झालं. त्या कार्यक्रमाला मंत्री असूनही शिवतारेंना निमंत्रण नव्हतं. पत्रिकेत शिवतारेंचं नावही नव्हतं. त्यामुळे शिवतारेंचा संताप झालाय. बापटांना पुण्यात युती नको, पिंपरीत मात्र युती करायची असं सोयीचं राजकारण करताना बापटांना मस्ती आल्याचं शिवतारेंनी म्हटलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली एक्झिट आणि खालापूरच्या फुटबॉल दरम्यान एक विचित्र अपघात झाला. 2 ट्रेलर, एक टेम्पो आणि एक इको कारमध्ये अपघात झालाय. इको कारचा पूर्ण चक्काचूर झालाय. कारमध्ये बसलेले 2 प्रवासी जागेच ठार झाले तर ट्रेलरमधून प्रवास करणारा एक व्यक्ती ठार झाला. इतर 6 जण जखमी आहेत. त्यांच्यावरती जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातल्या चाकणमध्ये सहारा सिटीत पोलिसांनी छापा घालून सापाची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडले. या कारवाईत 100 पेक्षा जास्त विषारी साप आणि विष जप्त करण्यात आले. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली. या टोळीच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. चाकण पोलीस घटनास्थळी आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचं काम सुरू आहे. पुढच्या महिन्यामध्ये होऊ घातलेल्या मुंबई मॅरेथॉनसाठी प्रॅक्टिस करताना मुंबईतले प्रसिद्ध शिरोगतज्ञ राकेश सिन्हा यांचं निधन झालंय. एडोस्कोपिक गायनाकोलॉजीचे राकेश सिन्हा प्रणेते होते. येत्या 11 तारखेला ते आपला 60वा वाढदिवस साजरा करणार होते. पण त्याआधीच त्यांच्यावर काळानं घाला घातलाय. राकेश सिन्हा यांच्या मृत्यूनंतर त्यांचं कुटुंब आणि मित्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर आश्चर्य व्यक्त होतंय. सिन्हा हे अत्यंत फिटनेस कॉन्शियस असल्याचं सर्वज्ञात होतं. आधी त्यांनी 4 वेळा मॅरेथॉन पूर्ण केली होती. गेल्याच महिन्यात त्यांनी स्वतःचं संपूर्ण चेकअपही करून घेतलं होतं. त्यात त्यांना कुठलाही आजार नसल्याचंही स्पष्ट झालं होतं. त्यामुळे राकेश सिन्हा यांच्या अचानक जाण्यानं मुंबईतल्या वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होतीये. गोव्याच्या दाबोले विमानतळावरती आज पहाटे मुंबईला निघालेल्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला. विमानतळावरून मुंबईकडे उड्डाण करताना जेट एअरवेजचं विमान धावपट्टीवरून खाली आलंय. विमानतळावरच सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलंय. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना घडल्यानंतर भारतीय नौदलानं 15 ते 20 मिनिटात पोहोचत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलंय. जेट एअरवेजचं 9W2374 हे विमान दुबईहून गोव्याला आलं होतं आणि पुढे मुंबईसाठी टेक ऑफ घेत होतं. बचाव कार्यादरम्यान 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर तातडीनं वैद्यकीय उपचार करण्यात आले. धावपट्टीहून घसरलेले विमान बाजूला करण्यात आले. वाहतूक सुरळीत आहे असं यावेळी नौदलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. पाकिस्तानमधल्या लाहोर इथं विषारी दारूचं सेवन केल्यानं 12 जणांचा मृत्यू झाला तर 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. या संपूर्ण चौकशीनंतर विषारी दारू बनवणाऱ्या दोघांना पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं. TU-154 या विमानाचे अवशेष सापडायला सुरुवात झाली आहे. पाण्याच्या पृष्ठभागावरती शोध मोहीम पूर्ण झाली. तळाशी जाऊन शोध घ्यायचं काम सुरू होतं. त्या दुर्घटनाग्रस्त विमानात सापडलेले 2 भाग रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं किनाऱ्यावर आणले. अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्समध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातले लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. घरात पाणी भरलंय. वीज गायब आहे. 600हून अधिक लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
सिरियाच्या लताकियात बर्फवृष्टीनं खूप नुकसान होतंय. सिरियाई आर्मीच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत जवळपास 300 तंबूंचं बर्फवृष्टीमुळे नुकसान झालंय. चीन लाओस दरम्यान रेल्वे लाईन टाकण्याच्या कामाची औपचारिक सुरुवात झाली आहे. ही रेल्वे लाईन चीनच्या कुमिंग शहरापासून नॉर्दर्न लाओस पर्यंत जाणार आहे. अमेरिकेत सध्या जोरदार बर्फवृष्टी होते. डकोटाच्या उत्तरी आणि दक्षिणी भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे जास्तीत जास्त हायवे बंद करण्यात आले. लोकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात आलं. येत्या 24 तासात तिथलं तापमान -9 ते -4 इतकं होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. नासाच्या क्युरिओसिटी रावेनं मंगळ ग्रहावर चमच्यासारख्या दिसणाऱ्या एका वस्तूचं छायाचित्र पाठवलंय. गेल्या काही वर्षांमध्ये अशी घडणारी दुसरी घटना आहे. मंगळ ग्रहावरती अशा पद्धतीची वस्तू सापडल्याचं छायाचित्र समोर आलं. युक्रेनमधला एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय. व्हिडिओमध्ये एक पांडा जमिनीखाली जखमी झालेल्या कुत्र्याची मदत करताना दिसतोय. ट्रेनच्या ट्रॅकमध्ये जखमी अवस्थेत पडलेल्या कुत्र्याचं हा पांडा येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनपासून संरक्षण करतोय. रेस्क्यू होईपर्यंत पांडा या कुत्र्याचं संरक्षण करत बसला होता. बर्लिनमध्ये शेकडो लोकांनी एकत्र येऊन पदयात्रा काढली. अलेप्पोतल्या पीडितांच्या समर्थनाकरता ही पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा 4000 किलोमीटर लांब जाणार आहे. बर्लिनपासून तिची सुरुवात झाली. ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, सर्बिया, मिसिडोनिया, तुर्कस्तानमधून ती सिरियापर्यंत जाणार आहे. फ्रान्सच्या थॉमस कोविल याने एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावे केलाय. समुद्र सफरीद्वारे 49 दिवस 3 तास 7 मिनिटं आणि 38 सेकंदात त्यानं पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. आइसलँडपासून त्यानं हा प्रवास सुरू केला होता. 2008 मध्ये फ्रान्सिस जोन यानं 57 दिवसात केलेल्या पृथ्वी प्रदक्षिणाचा विक्रम थॉमसनं मोडीत काढला. इस्रायली ऑर्केस्ट्राचा जगप्रसिद्ध सूत्रधार जुबिन मेहता यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 2018 साली आपण काम थांबवणार आहोत असं जुबिन यांनी म्हटलं. मूळचे मुंबईकर असणाऱ्या जुबिन यांनी नुकतंच 80व्या वर्षात पदार्पण केलंय. अमेरिकेत लॉस एंजलिसपासून इस्रायलपर्यंत अनेक देशात जुबिन यांचे फॅन्स आहेत. विशेष म्हणजे जुबिन काम करत असलेल्या इस्रायल ऑर्केस्ट्राला देखील यंदा 80 वर्ष पूर्ण होत आहेत. 1936 साली या ऑर्केस्ट्राला सुरुवात झाली होती. जुबिन मेहता 1961 सालापासून या ऑर्केस्ट्रात काम करतात. 1981 साली लाईफ टाईम म्युझिक डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. काही महिन्यांपूर्वी मेहतांनी मुंबईतही आपल्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सादर केला होता. बॉलिवूडचा दबंग खान सलमान आज 51 वर्षांचा झाला. या निमित्तानं पनवेलच्या सलमानच्या फार्म हाऊसवरती जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बॉलिवूडचे सगळे तारका झाडून हजर होते. इकडे पनवेलला पार्टी रंगत असताना सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या वांद्र्यामधल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गर्दी केली. पोस्टर लावून आपल्या आवडत्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. अनेकांनी रस्त्यावरच केक कापून उपस्थितांमध्ये हा केक वाटून आपला आनंद साजरा केला. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याचा 60वा वाढदिवस कपूर कुटुंबानं लंडनमध्ये धूमधडाक्यात साजरा केला. अनिल यांच्या बर्थडे पार्टीत भाऊ संजय कपूर, मुलगी सोनम, रिया कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन आणि रोहित मारवा याच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. पण वडिलांच्या बर्थडे पार्टीत आकर्षण ठरली सोनम. या पार्टीत सोनम तिचा कथित बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत दिसली. सोनम आणि आनंदचा फोटो सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. सोनम आणि आनंद बऱ्याचदा एकत्र दिसतात. सोनम आणि आनंद 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण दोघेही या बाबतीत कधीही उघडपणे बोललेले नाहीत. अभिनेत्री ट्विंकल खन्नाला बॉलिवूडचा दबंग सलमान खानची गंमत करणं चांगलंच महाग पडलं. आपल्या ब्लॉगमधून ट्विंकल खन्ना अनेकांची फिरकी घेत असते. अशाच एका ब्लॉगमध्ये तिनं सलमान खानच्या लग्नाबद्दल गमतीशीर लिखाण केलंय. भारतातील सर्वात वयस्कर पण बॅचलर यशस्वी कुटुंबातील मुलगा जो नृत्य आणि अभिनय कलेत पारंगत आहे, जो मुलगा जास्त बडबड ऐकू शकत नाही, त्यामुळे त्या मुलाला सुंदर पण कमी बोलणारी वधू आहे. धर्माची अट नाही असं ट्विंकलनं ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. ट्विंकलला सलमानची गंमत करणं चांगलाच महागात पडलंय. सलमानच्या लग्नाबद्दल गमतीशीर लिखाणावर भाईजानच्या चाहत्यांनी ट्विटरवरून तिची चांगली शाळा घेतली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.